हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? आणि फोडणीची इडली कधी खाल्ली आहे का तुम्ही? मी मुद्दामून इडल्या जास्त केल्या होत्या कारण का माझ्या मुलाला आणि मला इडली अशी फोडणी देऊन खूप आवडते. आणि नंतर तिखट शेवयाही केल्या होत्या. आणि आज इडली आणि सांबार, चटणी हे तर आमचं सकाळी खाऊन झालं होतं. पण नंतर संध्याकाळसाठी किंवा रात्रीसाठी फोडणीची इडली आणि शेवयाचा भात असं केलं होतं. आणि फोडणीची इडली तुम्हीही करून पहा, खूप छान लागते. हे बघा, असं सर्व कांदा, लसूण आणि मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर सर्व टाकायचं आणि फोडणी द्यायची. आणि हे बघा, इकडे शेवया केल्या होत्या. तुपात शेवया मी अजून भाजून घेते, जेणेकरून छान लागतात त्या. आणि नंतर असं आपण उपम्याला जसं फोडणी देतो ना, तसं फोडणी द्यायचं. आणि पाणी उकळी आली पाणीला की शेवया टाकायच्या. आणि हे बघा, जरी स्वयंपाक कमी असला तर भांडे तर किती पडतातच, जेवढे पडायचे तेवढे. आणि नंतर भांडे वगैरे घासून मी बेडरूमकडे आले. बेडरूम पूर्ण आवरून घेतली. म्हणजे मला बेडशीट वगैरे चेंज करायची होती. आणि नंतर नवीन बेडशीट टाकली आणि म्हणजे झोपण्यासाठी बेडरूम झाली तयार. हे बघा, किती छान दिसते क्लीन केल्यानंतर. आणि नंतर मी बेडरूम झाडून पण घेतली, कारण का खाली जो पडलेला धूळ असते तीच वरी जाते. बाय.